सुप्रभात. काल मी तुम्हाला विपरीत शयनस्थितीतील आसनं दाखवलीत. त्याच्या आधी शयनस्थितीतील. तर जर क्रम पाहिला शयनस्थिती, विपरीत शयनस्थिती आणि बैठक स्थिती. तर आज मी तुम्हाला बैठक स्थितीतील नियमितपणे करावयाची जी आसनं आहेत, ती मी तुम्हाला दाखवणार आहे, जी मी करते नियमितपणे. आणि हे जर तुम्ही फॉलो केलात, जे मी करते, मी काही अवघड आसनं दाखवत नाही. अतिशय साध्या आणि सोप्या पद्धतीनं करता येईल, या पद्धतीची आसनं मी तुम्हाला दाखवते. जेणेकरून तुम्ही नियमितपणे रोज अतिशय चांगल्या पद्धतीनं तुम्ही करू शकाल, अशा पद्धतीची आसनं मी तुम्हाला दाखवते. तर तुम्ही ती पहा, मी कशी करते ते पहा आणि मला फॉलो करा. म्हणजे मी करते त्या पद्धतीनं करण्याचा प्रयत्न करा. मी अजूनही प्रयत्न करणार आहे, की प्रत्येक आसन हे वेगळं मी शूट करून तो व्हिडिओ मी सेंड करणार आहे. म्हणजे तुम्हाला भुजंगासन कसं करायचं आहे आणि त्याचे फायदे काय आहेत आणि कुठे ताण द्यायचा, श्वास कुठे रोकायचा, हे सगळं आपल्याला कळणं गरजेचं आहे. आणि त्यासाठी मी नक्की प्रत्येक आसनाचे वेगवेगळे व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करेन आणि ते मी पाठवेन. तेव्हा तुम्हाला व्यवस्थित कळेल की प्रत्येक आसन कसं करायचं आहे. तर चला, आज मी तुम्हाला बैठक स्थितीतील आसनं कशी करायची आहेत ते मी दाखवणार आहे. मी तुम्हाला तो क्रम सांगितला होता, की लहान मूल, लहान बाळ जेव्हा जन्माला येतं ते सरळ झोपलेलं असतं, म्हणजे शयनस्थिती. ठीक आहे. 2-3 महिने गेले की ते पालथं पडायला लागतं, म्हणजे विपरीत शयनस्थिती. त्यानंतर 7व्या-8व्या महिन्यामध्ये ते उठून बसण्याचा प्रयत्न करतं. बघा, जो क्रम आहे तो अतिशय नैसर्गिक आहे. परमेश्वरानं दिलेला तो नैसर्गिक क्रम आहे आणि योगामध्ये आपल्याला तोच, त्या बाळाचा क्रम आपल्याला यूज करायचा आहे आणि त्या पद्धतीनं आपल्याला जायचं आहे. ठीक आहे. तर मग बाळ जेव्हा बसतं आणि बसून झाल्यानंतर कशाचा तरी आधार घेऊन ते उभं राहण्याचा प्रयत्न करतं, म्हणजे दंडस्थिती. तर पुढची आहे दंडस्थिती, म्हणजे उभं राहणं. उभं राहून करावयाची आसनं. तर त्याची जी प्रगती आपण पाहतो वर्षभरात होणारी, ती खरं तर आश्चर्यकारक असते. त्याला कोणी सांगणारं नसतं, "बाळा असं कर, तसं कर." पण ते बाळ करत असतं. आपल्याला मात्र प्रत्येक गोष्ट सांगावी लागते, की तुम्ही केलं पाहिजे, केलं पाहिजे. स्वतःला जरी कळत असेल तरी ते वळत नाही आणि आपण करत नाही. तर असं का होतं? हे नाही झालं पाहिजे खरं तर. तर ती जी बाळाची निरागस बुद्धी आहे, ती आपल्यामध्ये आणणं गरजेचं आहे आणि आपणही त्या गोष्टी नकळतपणे करणं गरजेचं आहे. स्वतःच्या आरोग्यासाठी कुणाला तरी सांगावं लागत असेल, स्वतःला पुश करावं लागत असेल, तर त्याहून वाईट गोष्ट नाही. कारण स्वतःचं आरोग्य आधी सर्वात महत्त्वाचं आहे आणि त्यानंतर सगळ्या गोष्टी येतात. तर आपण स्वतःसाठी वेळ काढत नाही, स्वतःला कधी वाटत नाही, की स्वतःसाठी वेळ काढला पाहिजे, स्वतःसाठी काहीतरी केलं पाहिजे. ते करणं खूप गरजेचं आहे. आणि हे सर्वात महत्त्वाचं समजणं खूप गरजेचं आहे. एकदा जर आपल्याला समजलं, की बाबा हे मला करणं गरजेचं आहे, तर नक्की आपण काहीतरी ठरवू आणि नक्की उठू आणि नक्की करू. तर मला सांगण्याचा उद्देश हाच आहे, की मला हे समजलं, की बाबा माझं आरोग्य खूप महत्त्वाचं आहे आणि यापुढे माझं आरोग्य मला व्यवस्थित ठेवायचं आहे, जेणेकरून माझ्या आयुष्यातील सगळ्या जबाबदाऱ्या मला चांगल्या पद्धतीनं पार पाडता येतील. कारण माझं जर आरोग्य व्यवस्थित नसेल, माझं काहीतरी दुखत असेल, खुपत असेल, तर माझं संपूर्ण लक्ष माझ्यामध्ये असेल, की माझं हे दुखतंय आणि माझं हे दुखतंय हे सांगताना आपल्या कुटुंबातील इतर लोकांना सुद्धा आपण डिस्टर्ब करत असतो. आणि अशाने जर घरातली जी करती बाई आहे, तिचं जर दुखत खुपत असेल आणि ती सतत कण्हत असेल, ती दुःखी असेल, तर संपूर्ण घर दुःखी राहील. आणि योगा म्हणजे फक्त व्यायाम नाही, शरीराच्या हालचाली नाही, हे संपूर्ण घर आनंदी करण्याचा एक उत्तम मार्ग आहे. हे तुम्ही समजून घ्या आणि करण्याचा प्रयत्न करा. माझा उद्देश हाच आहे, की प्रत्येकीला जर हे समजलं, तर आपण सगळेजण आनंदी राहू. कारण आपलं आरोग्य आनंदी तर आपण आरोग्य. आपण निरोगी राहू. आपलं आरोग्य निरोगी असेल, तर आपणही आनंदी राहू, छान राहू, सर्वांशी हसत खेळत बोलू. सगळं छान होईल. म्हणजे छान होईल, हे मी तुम्हाला सांगू शकते, जे मी अनुभवते माझ्या घरामध्ये, माझ्या आयुष्यामध्ये. तर चला, तर बैठक स्थितीतील आसनं मी दाखवणार आहे. ज्या पद्धतीनं मी करते, त्या पद्धतीनं करण्याचा प्रयत्न करा. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, म्हणजे तुम्हाला कळेल. मी काही गोष्टी सांगते तुम्हाला, याच्या पाठीमागचा
मतितार्थ समजून घ्या, कारण काही गोष्टी ऐकणं ही गरजेचं आहे. ज्याला एखाद्याला चांगला अनुभव असेल, तर तो ऐकणं गरजेचं आहे. त्याच्यातून काहीतरी घेणं गरजेचं आहे. म्हणजे हेल्दी लाईफस्टाईल म्हणजे फक्त आरोग्याच्या दृष्टीनं नाही, मानसिकदृष्ट्या हेल्दी राहणं ही तेवढंच गरजेचं आहे आणि त्यासाठी मी माझा प्रयत्न करते, की प्रत्येकापर्यंत ती हेल्दी लाईफस्टाईल जावी. तर चला व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि माझ्यासोबत ती आसनं करण्याचा प्रयत्न करा. धन्यवाद. तर पाहू शकता, पहिल्यांदा आपल्याला पद्मासन घ्यायचं आहे. पद्मासन स्थितीमध्ये बसून आपल्याला बैठक स्थितीतील पूर्ण आसनं करायची आहेत. त्यानंतर मी वज्रासनात बसून काही आसनं आहेत ती सांगणार आहे. तर पहिलं पद्मासनात बसून घ्यायचं आहे. आपल्याला पहिल्यांदा कठीण वाटेल, पण एका पायाने पद्मासन घातलं तरी चालेल. आता पहिलं जे आसन आहे योगमुद्रा. बघा, दोन्ही हात पाठीमागे लॉक करायचे आहेत. खांदे पाठीमागच्या बाजूने ताणायचे आहेत. छाती पुढे घ्यायची आणि कंबरेतून हळू श्वास सोडत खाली यायचं आहे. ठीक आहे. आणि आपला जो माथा आहे तो जमिनीवर टेकवण्याचा प्रयत्न करायचा. सुरुवातीला तो टेकणार नाही, तर आपण जास्त ताण नाही द्यायचा. हळूहळू टेकवण्याचा प्रयत्न करायचं आणि श्वास घेत घेत वर यायचं. आपला पाठीचा कणा ताठ असेल याची काळजी घ्यायची. हात पुन्हा पूर्वस्थितीमध्ये ठेवायचे. ओके. तर हे आहे योगमुद्रा. दुसरं आसन आहे पर्वतासन. तर बघा, दोन्ही हात समोर घ्यायचे, हाताचे पंजे खोलायचे, एकमेकांमध्ये लॉक करायचे, हात वर न्यायचे डोक्याच्या वर आणि ताणून घ्यायचं आणि त्यानंतर हाताचे तळवे आकाशाच्या दिशेने करायचे आहेत. ठीक आहे. आणि इथे आपल्याला 10 सेकंद, मी 10 सेकंद दाखवते, आपण कितीही हा वेळ वाढवू शकतो. तर पुन्हा सोडताना उलट्या दिशेने हात खाली, परत हात समोर घ्यायचे आहेत. हाताचा जो लॉक आहे ते काढून घ्यायचं आहे. पुन्हा पंजे एकत्र, पुन्हा हात पद्मासन स्थितीमध्ये. यानंतर शशांकासन. दोन्ही हात बाजूला, नंतर खांद्याच्या सरळ रेषेत, हाताचे तळवे आकाशाच्या दिशेने, नमस्कार स्थिती घ्यायची डोक्याच्या वर, हात पूर्ण ताणून घ्यायचे आहे. सगळा कमरेचा भाग, शरीराचा भाग ताणला पाहिजे आणि त्या स्थितीमध्ये आपल्याला हळू श्वास सोडत आपलं कपाळ खाली जमिनीवर टेकवण्याचा प्रयत्न करायचा आहे. कपाळ जरी नाही टेकलं तर तुम्ही हात टेकू शकता. पुन्हा 10 सेकंद थांबले, पुन्हा वर हळू श्वास घेत वर यायचं आहे. पुन्हा हात शोल्डर लेवलला आणायचे आहेत, तळवे जमिनीच्या दिशेने, पुन्हा पूर्वस्थिती आणि पुन्हा पद्मासन स्थिती. अशा पद्धतीनं आपल्याला शशांकासन करायचं आहे. यानंतर आपल्याला पश्चिमोत्तानासन हे आसन करायचं आहे. हे आसन पद्मासनात बसून नाही करता येत, तर हे आसन पाय सरळ लांब ठेवायचे आहेत समोर. बघा, कमरेचा कणा जो असेल तो ताठ, दोन्ही हात बाजूला, पुन्हा शोल्डर लेवल, पुन्हा वर न्यायचे, नमस्कार स्थिती घ्यायची नाही, हाताचे तळवे समोर आणि कमरेतून पूर्ण श्वास हळुवारपणे सोडत आपला जो माथा आहे तो गुडघ्यांवर टेकवण्याचा प्रयत्न करायचा आणि हात समोर आपल्या पायांना लॉक करायचे. हे पहिल्यांदा घडणार नाही, अवघड वाटेल तर डोकं टेकवण्याचा प्रयत्न करू नका. जेवढं होईल तेवढंच पुढे येण्याचा प्रयत्न करा आणि उलट्या दिशेने पुन्हा आपल्याला हे आसन सोडायचं आहे. ठीक आहे. तर अशा पद्धतीनं आपल्याला पश्चिमोत्तानासन करायचं आहे. यानंतर मी तुम्हाला वज्रासन दाखवते आहे. वज्रासन हे अतिशय सोपं आहे. दोन्ही गुडघ्यांवर आपल्याला बसायचं आहे आणि पाठीमागच्या बाजूला दोन्ही पायांचे अंगठे एकमेकांवर आले पाहिजेत. या पद्धतीनं आपण बसायचं आहे. पाठीचा कणा थाट आणि दोन्ही हात आपल्या गुडघ्यांवर ठेवून शांत बसायचं आहे. हे आसन नेहमी पाचनक्रिया व्यवस्थित होण्यासाठी आपण करतो जेवण झाल्यानंतर. तर यानंतर मी तुम्हाला उष्ट्रासन दाखवणार आहे. उष्ट्र म्हणजे उंट. आपल्या शरीराची स्थिती जी आहे ती उंटासारखी होते आणि म्हणून या आसनाला उष्ट्रासन हे नाव दिलेलं आहे. तर अशा पद्धतीनं पाठीमागच्या बाजूला वाकून आपले दोन्ही हात आपल्या पायांच्या तळव्यांवर ठेवायचं, थोडा वेळ थांबायचं आणि पुन्हा पूर्वस्थितीमध्ये यायचं आहे. ठीक आहे. हे आसन लगेच करायला नका जाऊ. थोडी योगासनांची आसनं केलीत, शरीर थोडं लवचिक झालं तर त्यानंतर करायला तुम्हाला हे सोपं जाईल.
लगेचच करण्याचा प्रयत्न केला तर त्याचा तुम्हाला त्रास होऊ शकतो. शरीराची लवचिकता खूप महत्त्वाची आहे. यानंतर मी तुम्हाला मार्जरासन दाखवणार आहे. मार्जर म्हणजे मांजर, आणि मांजर नेहमी आपलं शरीर पूर्ण खाली कधी कधी ते पूर्ण ताणतं आणि कधी कधी आपली कंबर खाली घेतं. तर त्या पद्धतीनं आपल्याला आपल्या शरीराची हालचाल करायची आहे. तर बघा, 1 आणि 2 या स्थितीत, 1 मध्ये कंबर पूर्णपणे खाली आणि मान वर, 2 मध्ये कंबर पूर्णपणे वर घ्यायची आणि मान खाली घ्यायची. तुम्ही पाहू शकता, यामुळे कंबरेची जी लवचिकता आहे ती वाढेल आणि तुम्हाला कंबरेचा त्रास जाणवणार नाही. तर अशा पद्धतीनं मी वज्रासन आणि उष्ट्रासन आणि मार्जरासन ही आसनं केलेली आहेत. यानंतर कृतज्ञता व्यक्त करायची आणि थांबायचं.